कार्यक्रम भागाने आलेले लोक, आग्रहाने बसवलेले लोक, अशा प्रकारचं वातावरण असतं. पण एखाद्या कार्यक्रमाला एखाद्या घरच्या समारंभाचं स्वरूप येतं. या ठिकाणी आपण जमलेलो आहोत हे कुठल्या राजकारणाच्या पटलावरच्या हालचालीसाठी जमलेलो नाही, परंतु एका कौटुंबिक बाबीसाठी जमलो. अशा प्रकारचं वातावरण विजय महाराज यांनी केलेलं आहे. त्याबद्दल त्याला आपण अभिनंदन करतो. शामराव माडेकरांच्या नेतृत्वाखाली या वाशी परिसरामध्ये जी कार्यकर्त्यांची फौज निर्माण झाली त्याच्यामधला विजय महाराज प्रमुख या ठिकाणी समस्या भरपूर आहेत. जनसंपर्क म्हणजे जनतेचा कॉन्टॅक्ट, पब्लिक कॉन्टॅक्ट. आता राजकारणाला 3 वर्षाचा कालखंड आहे, त्यामुळे मी महापालिका निवडणुका 3 वर्ष निवडणार आहे. म्हणजे आता काय 2-4 महिन्यात निवडणुका असल्या तर विजय वगैरे नक्की निवडणुकीला उभं राहत नाही राहत आहे आणि त्या मतलबाने त्यांनी बोलू शकले. परंतु 3 वर्षाचा कालखंड आहे म्हटल्यानंतर विजयचा सत्ता सिंहासन निर्माण करावे, सिंहासन द्यावे, तरी कधी जमलं तर आपण लोकांना खेचून घ्यावे. तर सिंहासन खेचून घेण्यासाठी विजयवाड्यांची धडपड चाललेली नाही. सिंहासन निर्माण करण्याची इच्छा आहे आणि सिंहासन जनतेच्या आशीर्वादानं, जनतेच्या सुविधानं मिळावं ही सुद्धा माझी इच्छा आहे. दुसरा पण कुठून त्याने घेतो या चिंतेमध्ये माणूस राहतो आणि मग कार्यभार संपतो. आज सुदैवानं या परिसरामध्ये मंदिर आहे. वारवेकर पूर्वी ज्याला मी दिलायचो त्याला या मंदिरामध्ये नवरात्र उत्सव चालायचा. संजू नाईकांनी मला माहिती दिली की नवंबरच्या सर्व मंदिरांना शेडकोच्या नोटीस आल्या. तुम्ही केलेलं बांधकाम कोणच टाकावं. प्रश्न असं आहे की एखाद्या माणसानं फार तपश्चर्या करून एखादं राजवाडा बांधतात, जोपर्यंत त्या राजवाड्यामध्ये गणपतीची मूर्ती स्थापना होत नाही त्याला तोपर्यंत पावित्र्य निर्माण होत, त्याचं निर्भयता निर्माण होऊ शकत नाही. पुढची आज उद्या पैसा आहे थोडाफार तो पण नाही. मसल पॉवर, मनी पॉवर, मसल पॉवर, शेअर पॉवर त्या खोट्या पॉवर आहेत. त्या पॉवर कायच घेणार नाही. परंतु माणुसकीच्या माध्यमातून जे आपण नैतिकतेची ताकद निर्माण करतो ती अचल असते, ती स्थिर राहणार आहे. मी काय प्रवचन करणार नाही, परंतु मला जे वाटतं ते मी माझ्या कार्यक्रमाला सांगतो आणि म्हणून कुठेतरी दुसऱ्यांना अर्थ निर्माण करून मी मोठा होणार असेल तर मला अप्सरा निर्माण करा कोणतं तयार असणारच आहे. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो या ठिकाणी लोक मत देत नसते त्याची आपली पराक्रम आपण नसते नाही बघा दुसऱ्या नदीचा वापरायचं काम करत तुम्ही करणार. गणेश नाईक मोठ्या तुमच्यामध्ये सत्य उभा आहे. जो जो त्या ठिकाणी दुःख विचाराने जायचा थांबण्याचा प्रयत्न करेल, जो चांगल्या विचारांसाठी प्रोत्साहित करून त्याचं यश मिळेल याकरता मी निश्चितपणे खात्री देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शैक्षणिक संस्था त्यांना सन्मान चिन्ह देऊन पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरवण्यात येईल. सन्मान चिन्ह देऊन लोकमत विनंती. सर्वोत्तम शैक्षणिक संस्था माहिती संस्था विकास राजू पुरे या कार्यकर्त्यांनी कपिल गुराई